नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुलभ भारती मराठी इयत्ता 6वी पाऊस आला पाऊस आला ही कविता पाहणार आहोत. प्रथम आपण पाऊस आला या कवितेच पूर्ण वाचून घेऊया. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडपड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. ही कविता विंदा करंदीकर यांनी लिहिली आहे. आता इथे शब्दार्थ काय आहे तर ऐन दुपारी म्हणजेच काय तर भर दुपारी. भनान वारा म्हणजे काय तर भयभीत करणारा वारा, जो आवाज करतो कडाड आणि त्याच्याबरोबर वारासुद्धा सुटते. खचणे म्हणजे काय खाली जाणे किंवा ढासळणे. चडफड म्हणजेच काय राग येणे. गिल्ला करणे म्हणजेच काय गोंधळ करणे. आपण आता या कवितेचा अर्थ पाहणार आहोत. पहिलं कडवे काय आहे? ऐन दुपारी विजा चमकल्या, कडकड वाजणारा वारा, जिकडे तिकडे गारा पडू लागल्या. तर काय दुपारी काय झालेलं आहे? अचानक पाऊस आला आहे, त्यामुळे वीज चमकत आहे आणि जोराचा वारा सुटला आहे आणि गारांचा वर्षाव झाला आहे. दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पावसामुळे दिवाळीत बनवलेला किल्ला आता काय झालेला आहे? कोसळला आहे. कुत्री काय झालेले आहेत? भुंकत सुटलेले आहेत. त्यांना सुद्धा भीती वाटत आहे की अचानक काय झालेलं आहे. आता तर आजोबांनी छत्रीसुद्धा काढली आहे. ती छत्री फार जुनी असल्यामुळे, फाटलेली असल्यामुळे त्यांनी ती शिवायला नेलेली आहे. उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. आता बाबांना पण काय झालेलं आहे? उशीर झालेला आहे. का बरं उशीर झालेला आहे तर अचानक पावसामुळे बाबांचा पूर्ण गोंधळ उडालेला आहे. कारण आता पूर्ण म्हणजे त्यांना घाई झालेली आहे. अरे छत्री घ्यायची आहे, आता आपले कपडे भिजणार आहे, त्यामुळे त्यांना एकदम टेन्शन आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्यांना असं एकदम ते राग करत आहेत. आता पाऊस मध्येच आलेला आहे, आता कसं बरे होणार. आणि उन्हाळ्यामध्ये आई काय करते, पापड भिजत घालते, पण अचानक पाऊस आल्यामुळे पापडसुद्धा आईचे भिजून गेले आहेत. ठीक आहे, आत्ता काय सांगितलेलं आहे? पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. आता पाऊस अचानक आलेला आहे, त्यामुळे वर्गात मुलांना काय झालेलं आहे? फारच आनंद झालेला आहे. त्यामुळे जसा पाऊस पडायला सुरुवात झाला तसा मुलांनी गोंधळ सुरू केला आणि हसत म्हणाला मॅडम कुट्टी. आता मॅडम काय म्हणाल्या आहेत की मॅडम हसत म्हणाल्या, चला पळा शाळेला सुट्टी. म्हणजे काय झालेलं आहे, मुलांचा तो आनंद पाहून आणि अचानक झालेल्या पावसामुळे मॅडमनी सुद्धा काय केले आहे? शाळेला सुट्टी दिलेली आहे. पाऊस अचानक घरात आणि बाहेर कसा गोंधळ होतो आणि काही गोष्टी बिघडतात, पण मुलांना मात्र खूप मजा येते. हेच या कवितेत सांगितलेलं आहे. आता इथे म्हणजे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. विजा केव्हा चमकलेल्या आहेत तर विजा ऐन दुपारी चमकलेल्या आहेत. सुटलेला वारा कसा होता तर सुटलेला वारा कडकड भनान वारा होता. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले तर पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? तर बाबांना उशीर झाला होता कामाला जायला, म्हणून बाबांनी काय केली? चडफड केली, रागराग केला. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? तर पावसामुळे आईचे पापड भिजले गेले, त्यामुळे आईचे फार मोठे नुकसान झाले. आता इथे रायमिंग वर्ड्स म्हणजेच काय, यमक जुळणारे शब्द, शेवटचा अर्थ समान असणारे शब्द कोणते आहेत? तर वारा, गारा, किल्ला, आला, कुत्री, छत्री, चडफड, पापड, गिल्ला, आला, कुट्टी आणि सुट्टी असे शेवटचे समान अक्षर आहेत. त्याला आपण इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड म्हणतो. ठीक आहे, तर मी नक्कीच समजू शकते की तुम्हाला ही माझी कविता समजलेली आहे आणि पाठ्यपुस्तकातील एका वाक्यातील प्रश्नांची मी उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. ही कविता मुलांनी आवर्जून वाचावी. धन्यवाद. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओसाठी पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.